नमस्कार मित्रांनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 5वी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 17 आमची सहल याचा स्वाध्याय पाहणार आहोत. म्हणजेच एक्सरसाइज पाहणार आहोत. तर मागील भागामध्ये आपण ह्याच पाठाचा भाग क्रमांक 1 अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आमची सहल ह्या पाठाचं संपूर्ण वर्णन मागील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ज्यांनी अजूनपर्यंत तो भाग पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आधी पाहायचा आहे, तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित समजणार आहे. तर पहा, तुम्हाला या चित्रावरून थोडंसं लक्षात आलं असेल की ह्या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे. तर इथे मुलांची सहल आलेली आहे. ती जागा आहे आमराई, म्हणजे गावच्या आमराईमध्ये मुलांची सहल आलेली आहे आणि ह्या ठिकाणी आमराईचे पूर्ण वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर मुलांनी आमराईचे निरीक्षण केलं, त्या आमराईमध्ये खेळले, बागडले, अतिशय सुंदर अशी मजा दिवसभर त्यांनी केली आणि नंतर सायंकाळ झाल्यानंतर मुलांनी त्या आमराईचे चित्र देखील काढले आणि अशा पद्धतीने मुलांनी छान मजा करून तो पूर्ण दिवस सहलीचा घालवला आणि हेच वर्णन ह्या मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणून तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर चला मित्रांनो, पाहूया आमची सहल या पाठाचा स्वाध्याय. आता त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये अ प्रश्न, मुलांची सहल कुठे गेली होती? तर मुलांची सहल गावच्या आमराईत गेली होती. आता बघा, इथे तुम्हाला मुलांची सहल, कोठे हा शब्द काय केला, आपण काढून टाकला आणि त्या ठिकाणी फक्त कुठला शब्द लिहिलेला आहे? उत्तराचा शब्द लिहिलेला आहे की गावच्या आमराईत, आणि गेली होती हा शब्द जसाच्या तसा. फक्त आपल्याला उत्तर लिहिताना जो WH टाईपचे क्वेश्चन असतात, कोण, कोठे, केव्हा, हे शब्द काढून त्या ठिकाणी फक्त काय करायचं आहे? उत्तराचे शब्द लिहायचे आहे. म्हणजे तुमचं इथे उत्तर पूर्ण वाक्यात तयार होणार आहे. आता पहा पुढचा हा प्रश्न, सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? तर सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि चित्रकलेचे साहित्य सोबत नेले होते. आता तिसरा प्रश्न पाहूया, बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? तर आमराईचा अर्थ इथे बाईंनी सांगितला की राई म्हणजे दाट झाडी, जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात, त्याला आमराई असे म्हणतात, असं बाईंनी आमराईचा अर्थ इथे सांगितलेला आहे. त्यानंतर दीर्घ ई, आमराईमध्ये मुले कोणकोणती खेळ खेळली किंवा कोणकोणते खेळ खेळली? तर आमराईमध्ये मुले लपाछपी, शिवणा पाणी व उंचावली हे खेळ खेळली. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील अशीच खेळ आवडत असतील तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरायचं नाही. तुम्हाला कोणकोणते खेळ आवडतात त्यांची खेळांची नावं तुम्ही त्या कमेंट सेक्शन मध्ये करायचे आहेत, म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी जे काही व्हिडिओ बनवते ते तुम्हाला व्यवस्थित समजत आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचत देखील आहे. आता पाहूया काही व्याकरणावर आधारित प्रश्न. तर त्यामध्ये समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न विचारला जातो, म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. कारण व्हिडिओच्या शेवटी मी प्रश्नोत्तरांमध्ये काही व्याकरणाचे घटक देखील घेत असते, म्हणून तुम्ही ते शब्द विसरायचे नाहीये पाहायला आणि तो व्हिडिओ देखील पूर्ण पाहायचा आहे. तर पहा, आता इथे समानार्थी शब्द काय आहे? तर झाडला समानार्थी शब्द आहे वृक्ष. त्यानंतर सावली, सावलीला समानार्थी शब्द आहे छाया. पुढचा शब्द आहे विविध, विविधचा समानार्थी शब्द वेगवेगळे किंवा निरनिराळे देखील येतो. त्याचबरोबर फरक, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये डिफरंट म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये समानार्थी शब्द आहे भेद. जोपासणे, जोपासणे याचा अर्थ पालन पोषण करणे किंवा काळजी घेणे, निगा राखणे, असा देखील समानार्थी शब्द इथे होतो. आता पाहूया विरुद्धार्थी शब्द. आता पहिला आहे ऊन, ऊनला विरुद्धार्थी शब्द आहे सावली. पुढे दाट, हा विरुद्धार्थी शब्द आहे, त्याला विरुद्धार्थी शब्द, दाटला विरुद्धार्थी शब्द विरळ. त्यानंतर उत्साही, निरुत्साही. फरक च्या अपोजिट साम्य.
त्यानंतर उलट, उलटच्या अपोजिट सुलट. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मोजकेच काही शब्द पाहिलेले आहे. त्यामध्ये एका वाक्यात असतील आणि समानार्थी शब्द आपण पाहिलेले आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या आवडते जे खेळ आहेत ते कमेंट करायला विसरायचं नाही. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे घंटीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. धन्यवाद.